रामकृष्ण हरी. आजला वारीचा दुसरा दिवस. आत्ता वाजले सकाळचे 4:45 आणि आपली वारी आता चालू. आजच्या दिवसाची सुरुवात पाहत आहे ही सुंदर. हे समोर आहे ना गरम गरम दूध आणि चहा भेटतोय. ही खरी आपली वारीची नवलाई. पाहिलं माऊली की वारीला आल्यावरती तुमच्या खिशामध्ये काही नसतं, फक्त तुमची मनशक्ती पाहिजे, चालण्याची ताकद पाहिजे. पांडुरंग तुम्हाला आहे ना त्या वारीमध्ये उपाशी ठेवत नाही. मित्रांनो, दिवसभराच्या प्रवासानंतर आज पुन्हा एकदा आपण यवतनगरीमध्ये पालखीचं आगमन होत आहे. पाहताय समोर हा पालखी सोहळा प्रमुखांच्या गाड्या चालू आहेत. त्याच्या पाठीमागे पाहताय ही नगरखान्याची गाडी. सुंदर अशी बैलगाडी आहे. नगरखान्याची गाडी आपण आज दर्शन घेऊया. आजला अश्वांचं देखील दर्शन झालं आपलं. आता एकामागून एक दिंड्या चालू होतील. मित्रांनो, पाहता हा दिवसभराच्या पायपिटीनंतर देखील जो आनंद आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हा वाखाणण्याजोगा आहे. त्या सुंदर अशा भक्तिमय वातावरणात पालखीचं हे यवतनगरीमध्ये आगमन होत आहे. बघा हे पाठीमागं हा पालखी रथ आहे ना, हे बघा इथे हा पालखी रथ इथपर्यंत आलाय. थोड्याच वेळात पालखी इथे येईल, आगमन होईल तिचं.
मित्रांनो धावत पळत का होईना आपलं दर्शन झालेले आता. आता मात्र हा भक्तीचा लोंढा चालू झाला. मित्रांनो इथे ही पालखी एक 5 मिनिटासाठी थांबते इथे लोकांच्या दर्शनासाठी. जेणेकरून त्यांना दर्शन घेता यावं. जवळजवळ सकाळपासून लोक या ठिकाणी उभे असतात खास त्यांच्यासाठी. इथे उभे असते की जेणेकरून दर्शन व्हावं. हे सगळे मोबाईल त्यासाठी पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे. मित्रांनो आता इथनं पालखी इथून पुढे 4 किलोमीटर मंदिर आहे खंडोबाचं. त्या ठिकाणी जाऊन पालखीचा मुक्काम असणार आहे. आणि आपला मुक्काम हे समोर दिसतं हे शिवाय हॉटेल या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगेल आता उद्या मात्र आपण आहे ना जे पालखी आगमन त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. लाईव्हमध्ये तुम्हाला पाहता येईल. तर उद्या संध्याकाळी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनल तुम्हाला दर्शन हे घडेल. तर चला आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. पाहता अजून देखील हा भक्तीचा सागर तो थांबून वाहतो आहे. त्याच्यामुळे भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये.